नमस्कार. मी पोलीस निरीक्षक अनिल राऊत, ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट. आज रोजी हिंगणघाट येथील योग करणारे जे श्री पाल गुरुजी यांनी आज 12वा योग दिवस 21 जून हा या ठिकाणी आयोजित केला. त्या योग दिनाला त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे हिंगणघाट शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, शाळेचे विद्यार्थी आणि योग करणारे, योगावर प्रेम करणारे सर्व पुरुष मंडळी या योग दिनी हजर झालेत. आणि योग प्रशिक्षक यांनी आज योग दिनानिमित्त योगाचे चांगले धडे सर्वांना दिले. सर्व प्रसन्न झाले आणि सर्वांनी जो हा 21 जून आहे योग दिवस आनंदाने सर्व शहरवासी साजरा करत आहे. आणि मी हिंगणघाट शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला सुदृढ राहायचं आहे आणि आपल्या देशाला सुदृढ आणि बलवान ठेवायचं असेल तर योग करून आपल्याला स्वतःला आणि आपल्या देशाला बलवान करता येईल. यासाठी सर्वांनी नित्यनियमित योग साधना केला पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि आयोजकांचं या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. आज आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त रासू बिडकर महाविद्यालय येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योग शिबिराचे आयोजन पतंजली योग परिवारातर्फे करण्यात आले. दरवर्षी या योग शिबिराला मोठ्या प्रमाणामध्ये चांगला प्रतिसाद असतो आणि करो योग रहो निरोग हा जो मूलमंत्र आहे, या मूलमंत्राचा उपयोग जास्तीत जास्त लोकांनी, नागरिकांनी करावा. कारण योग हा आपल्या पूर्वजांपासून तर आताच्यापर्यंत हा योग महत्त्वाचा आहे. कारण योगामुळे कित्येकशा अशा बिमाऱ्या नाहीशा झालेल्या आहे. म्हणून जो व्यक्ती योग करत असेल त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक असते आणि योगामुळे त्याला दवाखान्याचे पैसे नाही भरावे लागत. विविध जे आजार असतात त्याच्यापासून तो दूर असतो आणि आपला परिवार आणि तो सुखी असतो. त्यामुळे मी एकच म्हणेल की योग हा फार महत्त्वाचा आहे आणि त्याचनुसार आपल्या जीवनदायिनी म्हणजे आपल्या शहरातली जी वणा आहे ती पण शुद्ध असायला हवी. कारण ती जर दूषित राहिली तर आपल्या आरोग्याला पाणी चांगलं मिळणार नाही. तर त्याकरिता आपण नदी पण शुद्ध असणे फार गरजेचं आहे. म्हणून करो योग आणि नदी शुद्ध ही एक संकल्पना हिंगणघाट वासियांनी आपल्या मनामध्ये रुजवावी. एवढे बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय विदर्भ.